नमस्कार मंडळी, साध प्रतिसादमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. आजची मैफल रंगवण्यासाठी आपल्याकडे दोन पाहुणे आलेले आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे राशीचक्रकार शरद उपाध्ये आणि दुसरे आहेत चरित्र अभिनेते सुधीर दळवी. यांनी जवळजवळ 225 हिंदी चित्रपटात भूमिका केलेल्या आहेत. 45 मराठी चित्रपट त्यांनी केलेले आहेत. काही नाटकं केलेली आहेत. काही बंगाली चित्रपट सुद्धा त्यांनी केलेले आहेत. आणि मला वाटतं त्यांची एका वाक्यात जर ओळख करून द्यायची असेल तर शिर्डी के साईबाबा या चित्रपटात त्यांनी साईबाबांची भूमिका केली आणि गेली 25 वर्ष महाराष्ट्रातील काय किंवा तमाम भारतातील रसिकांच्या हृदयामध्ये या साईबाबांनी, मी सुधीर दळवीने एक अभिनेता म्हणून ओनरशिपचं घर त्यांच्या हृदयात बांधलेलं आहे. उपाध्ये साहेब, मला एक सांगा की हे साईबाबांची रास कुठली असेल काय अंदाज आहे? साईबाबा हे अयोनिज अवतार मानतात. बरं. त्यामुळे त्यांची रास नाही. अक्कलकोट स्वामी महाराज, साईबाबा यांना राशी नाही. पण मला एक सांगा की ह्यांची आता कुंभ रास आहे, तर हे प्रकृती कशी जमते का? अतिशय योग्य. अच्छा. कुंभ राशी म्हणजे आटीव दूध, मुरलेलं लोणचं, सातत्य, चिकाटी, अनुसंधान. त्यामुळे ती एकच राशी अशी आहे की त्या कलावंताला बरोबर रोल मिळाला येतो. अच्छा, मला एक सांगा की वर्तमानपत्रात आपण उघडल्यानंतर काही भविष्याच्या वगैरे जागा असतात, त्या ठिकाणी लिहिलेलं असतं की आज जन्मलेले मूल हे धाडसी, कर्तबगार, पोलीस खात्यात नोकरी. तर ह्याला काही तथ्य आहे का ह्या प्रकारे? काही नाही. त्याला जे वाटेल ते तो लिहितो. अच्छा. आणि तसं काही घडत नाही. त्या दिवशी जन्माला आलेलं मूल घरगडी पण होतं. तसं काही पण धाडसी घरगडी, धाडसी घरगडी ते होऊ शकतं असं म्हणतात. मला सांगा सुधीरजी की साईबाबांची जेव्हा निवड झाली तुमची त्या भूमिकेकरता, तेव्हा पहिलं मनामध्ये काय आलं? मी तसा नास्तिक होतो, कारण आमच्या फॅमिलीमध्ये, आमच्या घराण्यामध्ये तसं पूजा वगैरे काही नव्हतं. पण तसं तऱ्हेचं बालपणी तसंच गेलं. फक्त आजोबांच्याकडे होतो, त्याच्यामुळे सकाळी आजोबा उठायचे, गणपतीला नमस्कार करायचे, मीही नमस्कार करायला लागलो. पण ज्यावेळेला बाबांची भूमिका आली त्यावेळेला माझं वय जवळजवळ 35 वर्षाचं होतं. आणि त्या सगळ्या मधल्या काळामध्ये मी अनेक वेगवेगळे मार्ग चोखाळले होते. त्याच्यामध्ये मी इफ्टामध्ये पण होतो. त्याच्यामुळे शिकवण अशी होती की देव वगैरे काही नाही आहे. ज्यावेळेला पांडुरंग दीक्षितांनी हा रोल एक नाटक बघून माझ्याकडे ऑफर दिली, त्यावेळेला मी एवढंच सांगितलं की नाही बाबा, मी ह्या बाबा बिबावरती काही विश्वास ठेवत नाही. त्यावेळेला ते म्हणाले, असं नाही, तुम्ही ही भूमिका करावी, तुम्ही अगदी योग्य आहात ह्याला, तुमचा चेहरा, त्याचा शांतपणा. म्हटलं ठीक आहे, मी विचार करून सांगतो. घरी जाऊन बायकोला विचारलं तर बायको असं म्हणाली, अरे साईबाबा जे हृदयामध्ये आणि डोक्यामध्ये लोकांच्या आहेत ते जर तू करून दाखवलेस तर जगामध्ये नाव होईल. क्या बात आहे. आणि तिचे शब्द अक्षरशः खरे झाले. आणि लवकरच मी आता ह्याला चाललोय शिकागोला, साईबाबा महोत्सव 2000 करता, आणि तिथे बाबांच्या 11 वचनावरती मी एक प्रोग्राम करणार. आपण त्याच्याकडे परत येऊया. पण एक दूरध्वनी येतोय, सोनाली वेद पाठक. विचारा. विचार. हॅलो. हॅलो. मला दळवी काकांना विचारायचं की त्यांची रास कुठली? माझी रास कुंभ. अच्छा. आणि उपाध्ये काकांना एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. असं म्हणतात की कन्या राशीची माणसं ड्युएल माइंडेड असतात, ते खरं आहे का? ती राशी द्विस्वभावीच आहे. द्विस्वभावी असल्यामुळे ड्युएल माइंडेड असणं शक्य आहे. अच्छा, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. उपाध्ये साहेब, मला एक सांगा की सिंह राशीचा 5 वर्षाचा मुलगा, 25 वर्षाचा तरुण आणि 65 वर्षाचा बुजुर्ग, या तिघांची स्वभाव वैशिष्ट्य सारखी असतील का वेगळी असतील? नाही, सारखी असतील. कारण मुळात काय, अभिमान, पडतं नमतं न घेणं वगैरे हा प्रकार असतो. आता 5 वर्षाचं मूल सुद्धा थोडा इगो प्रॉब्लेम करतो. त्याच्या धाकट्या भावंडाला घेतलेलं त्याला चालत नाही, मग ते बोलेन असंच होतं. दिवस त्याचा मूड ऑफ होतो. तरुण वयामध्ये काय घडतं तर अशी एक घटना घडली. एक जावई होता सिंह राशीचा, आणि दिवाळी सण सासरी गेला. सासऱ्याची राशी पण सिंह. 2 सिंह एकत्र आले. 3 दिवस झाले आणि तो म्हणला, मामा आता आम्ही उद्या निघतो. ते म्हणजे आल्यासारखे राहा 2 दिवस. नाही, तत्व म्हणजे तत्व, मला रुजू व्हायचं. चला म्हणे, एस टी स्टँडपर्यंत तुम्हाला घालवतो. त्या जावयाच्या बायकोचं नाव होतं येसू, आणि ते सासरेबाव दोघांना एस टी स्टँडपर्यंत पोचवायला गेले. आता वाटेत सहज गप्पा मारायच्या, त्याला मनाची भाषा होती ना. म्हणून सासरे जावई भाऊ, ह्या शेतातून किती मण ज्वारी येत असेल? ते म्हणले 20 मण येत असेल. जावई म्हणलं, काय सांगताय, 10 मण तर येत असेल का? झाली भांडाभांडी सुरू. आता होला हो तेवढा पुरतं करायचं. दोघंही पडताना घ्यायला तयार नाहीत. जावई ताज्या दमाचा गडी, त्यांनी सासऱ्याला आडवा पाडला.
उरावर बसला त्याच्या आणि मग ती बायको घाबरली त्याची. ती वडिलांना म्हणाली, अहो बाबा तुमची पाठ घासते, म्हणा ना 10 म्हणतं 10 म्हण. म्हातारा त्या अवस्थेत म्हणतो, अगं येसू पाठ घासली तर घासू, पण 10 म्हणाचा तोटा कुठं सोसू. वा वा. ही तरुणपणाची घटना. एक दूरध्वनी येतोय. शुभांगी जोशी पुण्याहून येतोय. हा बोला. हॅलो हॅलो. हॅलो, मी शुभांगी जोशी बोलते. हा बोला. हा, तुम्ही मला उपाध्ये काकांना विचारायचं. हा बोला. तुम्ही कन्या राशीची फारच चेष्टा करता. चेष्टा करतो. हो म्हणजे अहो सुरुवातीला मी किती कौतुक करतो त्याचं. नाही, पण ते सगळं खरंही असतं. हो अच्छा. मला आणखी एक महत्वाचं विचारायचं आहे हा. की म्हणजे पूर्वजन्माच्या कर्मानुसार ग्रहस्थिती निर्माण झाल्यावरच मूल जन्माला येतं हा. का चांगली ग्रहस्थिती बघून मूल जन्माला घालू शकतात? नाही, आपल्या पत्रिकेत शेवटच्या पानावर लिहिलेलं असतं, या बालकाचा जन्म पूर्व कर्मानुसार अमुक अमुक दशेत झालेला आहे. ते कर्मानुसारच तो जन्म असतो. असा बदल कुणीही काही करू शकत नाही. नाही. हो. ओके, थँक्यू. सुधीरजी, हा, बोला. साईबाबांची भूमिका केल्यानंतर अनेक फिल्म स्टार तुमच्या पाया पडायला लागले, तर त्याचे सांगा ना किस्सा एखादा आम्हाला. तेव्हा सगळी बाबांची कृपा. मी काय सांगणार, पण एकच झालं की पहिली ट्रायल रॅमनॉडला झाली आणि तिथे राजेंद्र कुमार आणि मिसेस राज कपूर म्हणजे कृष्णा कपूर हे आलेली होती मंडळी आणि अनेक फिल्म स्टार्स आलेले होते. आणि मी त्यावेळेला सिगरेट ओढायचा. आणखीन अक्षरशः मला सिगरेट लपवावी लागली कारण राजेंद्र कुमाराचं डोकं माझ्या पायावरती होतं. क्या बात आहे. आणि कृष्णाजी सुद्धा माझ्या पायांना स्पर्श करून म्हणाले, बाबा कुछ आशीर्वाद दीजिए. आता मी पामर काय आशीर्वाद देणार, पण ते माझ्यामध्ये बाबांचं रूप बघत होते. ही बाबांची कृपा माझ्यावरती झाली त्या काळामध्ये. नाही तर माझ्यासारखा माणूस बाबांची फक्त एकच आहे की बाबांनी त्यावेळेला जे काही मी चरित्रात वाचलं होतं त्यानुसार मला एवढंच जाणवलं, सिद्धपुरुष बाबा असावेत, असतील, आहेत. पण त्याचबरोबर बाबांनी त्या काळामध्ये जाती धर्म भेदभाव सगळं विसरायला लोकांना लावून एकत्र आणून एकाच हंडीतलं एकाच पंक्तीत खायला घातलं. हे फार मोठं सोशल वर्क होतं आणि सोशल रिफॉर्मच होता एक तऱ्हेचा. बाबांच्या अनेक गोष्टी सामाजिक क्रांतीच म्हणजे वेगळ्या आहेत. अर्थाने. एक वेगळ्या पद्धतीने. एक दूरध्वनी येतोय. नरेंद्र बोटवे. हा विचारा. विचारा. हॅलो. हा विचारा. मला शरद उपाध्ये साहेबांना प्रश्न हा विचारायचा बोला आहे. बोला. मला जरा वृश्चिक राशीच्या गमती जमती सांगता का? वृश्चिक राशीचे गमते जमते स्टेजवर आपण खूप ऐकलेलेच आहेत. नाही पण मी पण खूप एखादा आधी मासला. बघितलं. हा एखादा किस्सा सांगतो तुम्हाला की कधी कधी हे असे पटकन संतापतात ना लोक. त्यामुळे नवरा बायको दोघे वृश्चिक राशीचे असले तर पहाटे 5 वाजता फार गंमत होते. तो दूधवाला भैया बेल वाजवतो आणि हा झोपूनच रागाने विचारतो तिला, बेल बेल ऐकू येते का? झोपलीस म्हशीसारखी? ती म्हणते, म्हशीचा टोणगा काय करतोय मग? ही अशी मंगल प्रभात दोघांची चालू होते. हा एक किस्सा आहे. आणखी किस्से ऐकायचे असले तर प्रयोगाला या. उपाध्ये साहेब, राशीचक्राचे 1200च्या वर प्रयोग तुम्ही केलेत. प्रत्येक प्रयोग रंगतो, पण एखादा असा प्रयोग फ्लॉप प्रयोग आहे का? ते सुरुवातीला सगळ्यांचेच फ्लॉप असतात. आता माझ्या बाबतीत तर काय झालं, मी रंगभूमीवर मला कोणी ओळखतही नव्हतं. आमच्या एका मित्राने आग्रह केला म्हणून मी आलो. तर पहिले प्रयोग फ्लॉप गेले म्हणण्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांनी आणि अनेक ठिकाणी जाऊन घरोघरी ही तिकीट दिली. सांगायला मला अभिमान वाटतो बरोबर. की असा एक प्रयोग आहे, तुम्ही बघा. आणि कॅनव्हासिंग केलं. म्हणजे त्या दृष्टीने पाहिलं तर पहिले 8-10 प्रयोग फ्लॉपच होते. बरोबर. एकदा माउथ पब्लिसिटी झाल्यानंतर मग त्याला रिस्पॉन्स मिळू लागला. सुधीरजी, कामं मिळवण्याकरता स्ट्रगल करायला लागतो का? कारण तुमची जी रँक आहे चित्रपटातली, चरित्र अभिनेत्याची रँक आहे, तर तुम्हाला कामं पटापट मिळतात का? एका पाठोपाठ एक निरोप येतात का? काय होतं म्हणजे नेमकं काय होतं? काय माहिती आहे का की स्ट्रगल हा करावा लागतो, म्हणजे फील्डवर्क करायला लागतं. ह्याला भेट, त्याला भेट, त्याला भेट. पण माझ्या बाबतीत मात्र फार विचित्र झालं बाबा. बाबांचा रोल केला आणि कुठल्याही ऑफिसला गेलो, आइये सुधीरजी, आइये बाबा, असं स्वागत व्हायचं. आणि कामाच्या विषयी जर विचारलं तर बाबा काम मत मांगिए, आपको चाहिए तो आप क्या पैसे चाहिए, क्या चाहिए बोलिए हम दे देंगे, काम मत मागना, हमारे दिमाग में सिर्फ बाबा की इमेज है, असंच सांगायचे लोक. आणि ते फार विचित्र वाटायचं. पण मी कामं मागायला सहसा कोणाकडे विशेष असं गेलो नाही. कामं येत गेली आणि मी बघितलं की आपल्याला ह्या इमेजमुळे मोठी कामं मिळणार नाहीत, तर जे मिळेल ते करूया. आणि ते मी करायला लागलो आणि त्याच्यातून मग मोठमोठी कामं मिळाली. जसं अनेकांना विदित आहे की चिरुत हा चित्रपट केला, त्याच्यामध्ये फार मोठी भूमिका केली. क्रांती पण तुमचा, क्रांतीमध्ये फार छान भूमिका होती. अर्थात अनेक दुसऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच मेन्शन करता सांगता अजून येत एक दूरध्वनी येतोय. हर्षदा नागवेकर. हा बोला बोला. हॅलो.
हॅलो हॅलो, शरद उपाध्ये का? हा बोला. नमस्कार, मी नमस्कार. प्रभादेवीवरून बोलतोय. हा बोला. तुमच्या नाटकाविषयी खूप ऐकलेलं आहे, बर. पण मला तुमचं नाटक बघण्याचा कधी योग अजून आलेला नाहीये. बर. मला नाटक तुमचं राशीचक्र हे नाटक फार आवडतं. माझ्या काकी आणि काकांनी हे नाटक खूप बऱ्याचदा पाहिलेलं बर. आहे. माझा असा प्रश्न होता की जर तुम्ही मला कर्क राशीच्या व्यक्तींविषयीचा स्वभाव जरासा सांगितला असतात थोड्याफार प्रमाणात तर बरं आलं. तुमची कर्क आहे का? हो, माझी रास कर्क आहे. अच्छा, जरा हळवी असतात माणसं, हा. स्वप्नाळू असतात, हा. आणि म्हणून त्यांनी मिथुन राशीच्या मुलीशी सहसा लग्न करू नये. मिथुन हो, राशी. कारण बिचारा एक कर्क राशीचा मुलगा आणि मिथुन राशीची मुलगी कुठेतरी जमवायचं ठरवलं, दोघांना समुद्रावर पाठवलं पौर्णिमेची संध्याकाळ, आणि तो उसासे टाकायला लागला. हा. तर म्हटलं काय झालं, तर मला आईचं प्रेम नाही मिळालं, आणि आईच्या मांडीवर झोपणं म्हणजे काय सुख असतं. ती बाई घाबरली, तिला वाटलं इथंच झोपतं त्या का. तर जरा हळवेपण असतं ते कमी केलेलं बरं. पुरुषांना, बायकांना काय हरकत नाही. चालेल. नाही, पण उपाध्याय मला एक जाणवलं का, प्रश्न विचारताना सुद्धा हळवे पण जाणवत होते. हो हो, अगदी बरोबर आहे. एक क्या आणखी बात एक फोन येतोय दूरध्वनी. मुकुल पंडित, हा विचार, बोला बोला. मला उपाध्याय साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. हा आहे बोला. की तुम्ही जो हा कार्यक्रम चालू केलाय राशीचक्र, तो एक निखळ मनोरंजनासाठी चालू केलेला अगदी आहे, बरोबर आहे. पण लोक याचं फार वैयक्तिक याच्यामध्ये रूपांतर करून फार सिरियसली तो घेत आहेत असं तुम्हाला वाटत नाही? नाही वाटत, कारण सुरुवातीला त्यांना खुलासा केलेला असतो की हा एक अतिशय मनोरंजनाचा कार्यक्रम आहे, यातल्या गोष्टी तशाच्या तशा घेऊ नका. एकेका राशीच्या आंब्याखाली कोट्यावधी लोक आहेत, तर सगळे तसे असणं शक्य नाही. सुरुवातीलाच खुलासा केल्यामुळे कोणी काही तसं सिरियसली घेत नाही. पण आता जे तुम्हाला फोन येतात ते सगळे जवळजवळ वैयक्तिक प्रश्न विचारण्यासाठी हो, येतात. पण त्यांना मी उत्तर देतो ती आपण ऐकताय. हो. त्याच्यात आम्ही असं सांगतोय की केवळ राशीवर काही सांगता येत नाही. उपाध्याय साहेब, आपण नेहमी सांगतो लोकांना, प्रेक्षकांना, की हा कार्यक्रम भविष्य कथांचाच नाही, पण आता जो प्रश्न येतो त्याचं नावच मुळे भविष्य आहे. भविष्य तोरणे. बरं. उत्तर द्यायला लागेल या, आपल्याला. हॅलो, हॅलो. उपाध्ये काका. हा बोला. हा, मी भविष्य बोलतोय. बोला. माझी रास सिंह आहे. हा. माझ्या आईची रास तुळा आहे. हा. माझ्या भावाची रास धनु आहे. हा. माझ्या दुसऱ्या भावाची रास कन्या आहे. बर. आणि माझ्या बाबांची रास वृषभ आहे. अच्छा. तर जरा आमच्या घरच्या गमती जमती जरा थोडक्यात सांगू शकाल का? मी Please सांगू का जरा. तुम्हाला, तुम्ही राणीचा बाग पाहिलाय ना? हो. हा, राणीच्या बागेत किती बरं वाटतं ना आपल्याला. नाना तऱ्हेचे प्राणी असतात. तर आपल्याकडे इतकी सुंदर सुंदर राशीची माणसं आहे, तर तुमचं घर म्हणजे फार उत्तम वातावरण असलेलं घर असलं पाहिजे. थँक्यू अच्छा, उपाध्ये. थँक्यू. उपाध्याय साहेब, तुमचा हा जो राशीचक्र कार्यक्रम आहे तो 12 राशींवर बेतलेला आहे. तर तुम्ही इतका चांगला कार्यक्रम करता, लोक वारंवार बघायला येतात, तर एखाद्या राशीला बनस्फोर मिळाले का हो? हा प्रश्न मृणाल कुलकर्णींनी बरं. एकदा विचारला होता, आणि तिचे यजमान वकील आहेत बाजूला बसले होते. त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, रिपीट ऑडियन्स हाच एक प्रकारचा वन्स आहे, आणि पुन्हा पुन्हा लोक येतात, तोच असतो. अच्छा अच्छा. सुधीरजी, मला एक सांगा की कामं मिळवण्यासाठी तुम्हाला फारसे फिरावं लागलं नाही, नाही. पण कामं जेव्हा नसतात, घरी बसण्याचा कलाकाराला प्रसंग येतो, अशा वेळी भविष्याकडे किंवा ज्योतिषाकडे धाव घेता का? नाही, तसं मी गाईडलाईन म्हणून भविष्य कधी बघितलं असेल, पण कामं येत नाहीत किंवा आता काय करायचं असा प्रश्न सहसा कधी पडला नाही. काही ना काहीतरी उद्योग नेहमी सतत चालू राहिला. फिल्म नाही आहे तर डबिंग करतोय, डबिंग नाही आहे तर कॅसेट रेकॉर्डिंग करतोय, असं चालत राहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, मला असं वाटतं उपाध्याय साहेब, की माणसाने आपलं कर्म करत राहावं. त्या बात आहे. आणि काम करत राहिलं, आणि त्या कामामध्ये जर आपली श्रद्धा असेल तर मला वाटतं निश्चितच यश तुमच्या पाठीशी येणार. त्या बात आहे. अशा प्रकारचे प्रॅक्टिकल विचार. रसिकांनो, हा सवाल जबाबांचा जो सिलसिला तो असाच चालू राहणार आहे, फक्त एक छोट्याशा ब्रेक नंतर. जाऊ नका, परत येतोय. रसिकांनो, 7 प्रतिसादमध्ये आपलं पुनश्च स्वागत. आणि आता प्रश्नाने सुरुवात करूया. संध्या लिपारे म्हणून प्रश्न येतोय, हा विचार आपण. संध्याची विचारा. हॅलो. प्रथम तिन्ही मान्यवर व्यक्तींना माझा नमस्कार. आमचाही नमस्कार. आणि मला उपाध्याय साहेबांना प्रश्न विचारायचा हा, बोला. आहे की मानवी जीवन यशस्वी होण्यासाठी म्हणजे ग्रहमानाचा आणि प्रयत्नांचा किती सहयोग असावा? आता सांगितलं आपल्याला सुधीर दळवे साहेबांनी, आपले प्रयत्न करत राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. होय. आणि मी तुम्हाला अगदी सोपं उदाहरण सांगू का? नारळ आणि वरवंटा समोर आणा आपल्या. तुम्ही नारळ फोडता की नाही? एकदा आपटता, नाही फुटला, पुन्हा आपटता.
पण प्रारब्ध अनुकूल असेल त्याला तो निश्चित फुटतो. तर प्रारब्ध अनुकूल आहे का बघायसाठी सारखं नारळ फोडण्याची क्रिया करणं आवश्यक आहे. म्हणजे प्रयत्न करणे हेच निश्चितच योग्य. असेल माझं हरी तर देईल खाटल्यावर हे बिलकुल ज्योतिषशास्त्राला मंजूर नाही. अच्छा, ओके, थँक्यू व्हेरी मच. सुधीरजी, मला एक सांगा की बोला. या भविष्याच्या किंवा ज्योतिषाच्या मागे लागणारे अनेक कलाकार असतात, तर तुमच्या पाहण्यात कोण असे बडे कलाकार आहेत का जे कायम पत्रिका बघून, आता एक तर कलाकार असा होता की तो प्रीमियरला एक सूट घालायचा, हम्म. तो 25 वर्ष एकच सूट घालत होता. हम्म. हा. तर असं काही तुमच्या आठवणीत आहे का किंवा पाहण्यात? पहिलं म्हणजे मी त्याला नमस्कार करेन. त्यांनी किती चित्रपट केले मला माहित नाही, पण 25 वर्ष तो सूट टिकवला आणि त्यांनी आपली साईजही टिकवली. मी नाही टिकवू शकलो. धन्य धन्य तो. पण ऍट द सेम टाइम मला असं वाटतं राज कपूरना खूप ह्या भविष्याकडे ते बघायचंय. बरं. अशा अनेक लोक आहेत. पण राजींचा एक किस्सा म्हणजे असं की पुण्याला एक आहेत, ते चेहरा, जन्मतारीख आणि हात बघून सांगतात. आणि ज्या वेळेला बॉबी चित्रपटाच्या वेळेला त्यांनी बॉबी हे नाव ब वरून करा चित्रपट असं त्यांना सांगितलं होतं. ते माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी ते सांगितलं, त्यांनी त्याचं नाव बॉबी ठेवलं आणि चित्रपट सुपरहिट झाला. म्हणजे विश्वास बसायला लागतो नंतर. एक दूरध्वनी येतोय, ज्ञानेश जोशी, हा विचारा. हॅलो, हा, बोला. उपाध्याय सरांना माझा प्रश्न आहे. हा बोला. मी आता याच वर्षी ग्रॅज्युएट झालो बर. आणि माझी रास मिथून आहे. बर. तर मिथून राशीसाठी काय 7.5 वगैरे चालू आहे असं आमच्या घरी सगळे बोलतायत. हा. तर काय त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का? नाही नाही, पण ती 7.5 तुमच्या शिक्षणाच्या आड येईलच असं नाही. आणि 7.5 वाईट असते असं कधीच धरू नका. ते चित्त स्नान आहे. बाळाला आई आंघोळ घालते ना, ते बाळ खूप रडतं, पण नंतर जेव्हा त्याला पाळण्यात घालून जो जो करते तर किती गाढ झोपतं ते. तशी शनी माऊली तुमचं चित्त स्नान घालते तुम्हाला आणि सगळे तुमचे गैरसमज दूर होऊन शांत मनाने तुम्ही कार्य करू शकता. तर तुम्ही बिलकुल घाबरू नका 7.5ला. जॉबच्या संदर्भात प्रॉब्लेम होत चालले की एक नोकरी लागते तर दुसरा कॉल येतो, नाही, तिसरी तर लागते, त्या चौथा call येतो. 7.5मुळेच असेल असं नाही, त्याला दुसरे कारण असू शकतील. पण तुम्ही चिकाटीने आपल्या जॉब शोधण्याचे प्रयत्न करत राहा, त्यामुळे निश्चित तुम्हाला फळ मिळेल. ते 7.5मुळे सगळंच काही ब्लॉक होतं असं नाही. आणि सिंह राशीचं काय सध्या? सिंह राशीचंही बरं आहे, काय वाईट नाही. सिंहाला काय हो, प्रत्यक्ष वाघ घाबरतात. मला वाटतं पुढचा प्रश्न येतोय, योगेश दामले, हा बोला. योगेशजी बोला. हा, शरदजी. हा बोला. हा, मी योगेश तांबले औरंगाबादून बोलतोय. हा बोला. तुम्ही आपल्या प्रोग्राम बद्दल म्हणता की निव्वळ एंटरटेनमेंट साठी तुम्ही हा ठेवलाय हो. आणि फक्त आजूबाजूचं ऑब्झर्व करून तुम्ही राशींची वैशिष्ट्य सांगता. हो. पण हाऊ इज इट की इतकं स्ट्रायकिंग साम्य येतं? हा. असं कसं येतं की इतकं खरोखरीचं इतकं साम्य येतं? नाही, त्याचं कारण असं आहे की राशींचे जे स्वभाव आहेत ना ते माणसाच्या निश्चित असतात. तुम्ही आता कन्या राशी चालू असताना लोक किती हसतात बघितलं ना. हो. ते का हसतात तर त्यांना ते पटतं की कन्या राशीचा माणूस आंघोळीला गेला की 5 मिनिटात बाहेर येत नाही, 15-20 मिनिटांनी बाहेर येतो. हे मी जेव्हा बोलतो तर त्याच्या बायकोला एवढा आनंद वाटतो की मी जे बोलू शकत नाही ते उपाध्ये बोलतायत आणि ते त्याला ढोसकते, मला अंधारात दिसतं ते. क्या बात आहे. त्यामुळे थोडेसे स्वभाव पटल्यामुळे तसं होतं, पण ते काय अगदी 100% खरं असतं असं नाही. ठीक आहे, अच्छा. पण ज्यांची मतं खरी निघत नाहीत हा. त्यांचा असं काही असं होऊन जातं का की नाही हे सगळं खोटं आहे असे अनुभव नाही, आलेत का असं तुम्हाला? होणार नाही, पण ते 100% खरंही नाही आहे. आपण एक ढोबळमानाने तो स्वभाव आहे. संबंध पत्रिका पाहिल्यानंतर मग काय ते सांगता येईल. अच्छा. नाही, पण उपाध्याय साहेब, ह्याचं उत्तर पु ल देशपांडेंनी फार सुंदर दिलं आपल्या प्रस्तावनेमध्ये. बरं. त्यांनी जेव्हा व्यक्ती आणि वल्ली जेव्हा अनेकांनी विचारले, ही व्यक्ती तुम्हाला भेटल्या कुठे, अच्छा. हाच सवाल येतो. त्यांनी सांगितलं की नारायण, नाथा कामत, हरितात्या हे जर मला खरोखर भेटले कुठे तर मी त्यांना कडकडून मिठी मारली. वा. मला वाटतं तुमचंही तेच उत्तर असं मला वाटतं की अशा राशीची माणसं तुम्ही जे सांगताय ढोबळ बांधाने ती भेटली, तुम्हाला आवडेल त्यांना भेटायला. सुधीरजींना मला विचारायचं आहे की साधू संतांच्या भूमिका करत असताना तुमच्या प्रवृत्ती तशा होत चालल्यात असं वाटतं का तुम्हाला? कुठलीही भूमिका तुम्ही करत असता त्यावेळेला तुम्ही परकाया प्रवेश करता. बरोबर. भरताच्या भरत मुनीच्या नाट्यशास्त्राप्रमाणे. परंतु तो एका मर्यादित काळाकरताच तुम्ही ते करत असता. पण नाही म्हटलं तरी संगती संगत औषण, त्याप्रमाणे चांगली संगत असेल तर तुम्ही चांगले वागत राहता, वाईट संगत असेल तर वाईट वागूही शकता किंवा तुमच्यावरती त्याचे काही उलटे सुलटे परिणाम होऊ शकतात. तसंच मला वाटतं की थोडाफार चांगला परिणाम माझ्यावरही झाला असावा. तसा मी बेसिकली शांत स्वभावाचा, पण गेलं की गेलं अशा तऱ्हेचं आहे. ते त्यानं विचारायला त्यांना माहिती असेल कदाचित. अच्छा, एक दूरध्वनी येतोय. हा, अमृता जोशी, हा बोला. हॅलो, मला जरा विचारायचं होतं की मकर राशीच्या माणसांना आयुष्याच्या शेवटी फार त्रास होतो असं म्हणतात किंवा त्यांना काही कष्टाशिवाय साध्य होत नाही आणि ती उदास राशी आहे, तर मला त्याच्याबद्दल जरा काही सांगाल का? असं कोण म्हणतं?
ते जे म्हणतात ते ज्योतिषाचे अभ्यासक आहेत का एक म्हणतो म्हणून दुसरा म्हणतो. तुम्हाला माहिती आहे ना इंदिरा गांधीची राशी मकर होती, त्यामुळे शेवट त्यांचा त्रासदायक झाला असं नव्हे, त्या सगळ्यांना बरोबर पुरून उरल्या होत्या. म्हणजे सर्वच राशीच्या माणसांना असं होत नाही, नाही, म्हणजे असं मकर काही राशीच्या सगळ्याच माणसांना असं नाही नाही मुळीच नाही. उलट ती शनीच्या अंब्याखालची राशी आहे आणि खूप परिपक्व आहे, विचार करणारी आहे आणि इतर राशींप्रमाणे उथळ नाही. मग तिला उदास का म्हटलं जातं? मग उदास म्हणजे ते गंभीर प्रवृत्तीचे लोक असतात ना. साधारण प्रतिकूल परिस्थिती आली की माणूस गंभीर होतो, पण त्यामुळे गंभीर आहेत म्हणून ते काय विनोदाचं वावडं येतं ना असं नाही, मौज मजा करतात. अच्छा, आणखी एक ठोंबरेंचा फोन येतो पुण्याहून. हा बोला. हा बोला. हॅलो, नमस्कार. मी कीर्ती ठोंबरे पुण्याहून बोलते. हा बोला. सर्वप्रथम आपण त्रिमूर्तींना माझा नमस्कार. आमचाही नमस्कार. आणि मी सुधीर दळवी साहेबांना कॉम्प्लिमेंट देऊ इच्छिते की शिर्डी के साईबाबा मधली त्यांची भूमिका इतकी उत्तम होती की साईबाबा म्हटल्यानंतर सर्वप्रथम त्यांचाच चेहरा आमच्या डोळ्यासमोर येतो आणि त्यांच्या भूमिकेबद्दल म्हणजे खरोखर यथार्थ आहे साईबाबांकरता. दाद देतात. तर त्यांच्या पुढच्या आयुष्याकरता आणि पुढच्या कार्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझा उपाध्ये साहेबांना प्रश्न असा आहे की जर कुंडलीमध्ये काही ग्रहांचं कमी बळ असेल तर त्या ग्रहांची रत्न एकत्र लॉकेटमध्ये बसवून गळ्यात घातली तर काही फरक पडतो का? नाही, तो बोटामध्येच वापरायला लागतात. ते लॉकेटमध्ये वगैरे बांधून काही लोक कमरेला पण बांधून ठेवतात, त्याचा नाही उपयोग होत. नाही का? ते योग्य ते रत्न योग्य त्या बोटात वापरूनच परिणाम होईल. बरं बरं, थँक्यू व्हेरी मच. अच्छा, एक नांदेडचा प्रश्न येतोय. दीप्ती भालेराव. हा बोला. दीप्तीजी बोला. हॅलो, मी दीप्ती भालेराव बोलतेय. हा बोला. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की आपली जी जन्मपत्रिका असते ती साधारण जन्मवेळेनुसार ठरवली जाते. मग हॉस्पिटल मधलं जर घड्याळ 5-10 मिनिटं मागे पुढे असेल तर ती पत्रिका पूर्णतः बदलते? पूर्णतः बदलत नाही, पण त्याचं जे फळ देतात ना ज्योतिषी, त्याचं महिना दीड महिना पुढे मागं होऊ शकतं. प्रेडिक्शन मध्ये फरक पडतो. मग ग्रह किंवा रास बरोबर असते नाही, इतकं नाही मोठा फरक पडत. अगदी बॉर्डरवर लग्न राशी असेल तरच फरक पडतो. कधी कधी आपल्याला असं आढळतं ना, आपल्याला एखादं रिडिंग देतात आणि त्या आठवडाभर पुढं अनुभवास येतं, त्याला हे कारण आहे. एक पुण्याहून फोन येतोय. चंद्रकांत वाकडे. हा बोला. चंद्रकांतजी बोला. हॅलो. हॅलो. हा, मी शरद उपाध्यायांना विचारू इच्छितो. हा बोला. हा, नमस्कार शरद उपाध्याय. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हा, नमस्कार. मी पुण्यावरून वाकडे बोलतोय. हा. तुमच्या समोर जे सरिता सागर पुस्तक आहे हा. ते माझ्याकडे आज आहे, इकडे घेतलेलं आहे आम्ही. कुठलं बरं? भक्तिसागर. हा, भक्तिसागर. आणि आज मला तो नवरात्राच्या निमित्त त्याचा फार चांगला उपयोग झाला असं वाटतं मला. मला आनंद वाटला. मला तुम्हाला साहेब असा प्रश्न विचारायचा होता की माझी मुलगी, मी आणि माझी पत्नी अशा तिघांची रास स्थूळ आहे, तर त्याचे काही चांगले उपाय परिणाम एकाच वेळी संसारात होऊ शकतात का? हे बघा, तूळ राशीचा सिम्बॉल काय आहे? बॅलन्स. आता 3 संतुलित माणसं घरात आहेत म्हटल्यानंतर काय घर शांत असेल हो तुमचं, तर तुम्ही फारच नशीबवान आहात. नाही, जरी असलं तरी आता सर्वांची दुःख एका वेळी किंवा सर्वांची सुख एका वेळी, असं काही हे होऊ शकतो? नाही, दुःख आली तरी ते तुम्ही संतुलितपणे सोसता, ती त्याचं प्रदर्शन नाही करत. आणि कुंभ राशीच्या साधारण व्यक्तीचे काय विशेष असतात? ते आता माझ्या शेजारी मोठे कलावंत बसलेले आहेत, या कार्यक्रमाच्या शेवटी मी ते सांगणारच आहे. अच्छा अच्छा. उपाध्ये साहेब, तुमची जी पुस्तकं आहेत भक्ती सागर, का आताच उल्लेख या प्रश्नकर्त्यांनी पुण्याहून केला की तुमची अनेक ठिकाणी पुस्तक पोहोचलेली आहेत, ग्रंथसंपदा मोठी आहे. मला तर असं वाटतं सगळी पुस्तक पाहिल्यानंतर प्रत्येक पुस्तक म्हणजे एक रत्न आहे. वा. त्या रत्नांच्या मागे जाण्यापेक्षा यातलं एखादं रत्न उचलावं आणि त्याचा अधिक चांगला उपयोग होऊ शकतो. ह्याची प्रेरणा कशी तुम्हाला मिळते? ह्याची प्रेरणा अशी झाली की लोक, मी कालच सांगितलं आपल्याला, वेदना इतक्या असतात लोकांना, त्यांची दुःख घेऊन येतात. तर अशा वेळी एखाद्या माणसाला तू हिरा वापर आणि पुष्कराज वापर असं कॉस्टली उपाय सांगण्यात अर्थ नसतो. आणि दुसरं, त्याचे सगळे प्रॉब्लेम असतात ना ते मनात ना आलेले असतात. ते मन शांत होण्यासाठी संतांनी एकच उपाय सांगितलाय, नामस्मरण. एकाही संतांनी आजपर्यंत पत्रिका दाखवा असं सांगितलेलं नाही, हात दाखवा असं सांगितलेलं नाही, ज्योतिषाचा पुरस्कार एकाही संतांनी केला नाही. कारण काय, ते अवघड शास्त्र आहे, फार क्वचित एखाद्याला मास्टरी मिळू शकते. पण नामस्मरणाने किंवा आत्ताच यांनी सांगितलं नवरात्रात मी वाचतोय, त्यांनी जी शांती मिळते ना, ती मला जेव्हा आढळले की बाबा हे केलं तर बरं होईल. आणि मी नरसोबावाडीच्याच पुजाऱ्यांचा उपाध्याय असल्यामुळे पटापट मला सगळं मार्गदर्शन मिळत गेलं आणि ती छापली. आणि ते वाचून खूप चांगला अनुभव आला. नरसोबाच्या वाडीचं कार्य तिकडे मला वळायचं, पण एक प्रश्न येतोय. मनीषा शहाणे वांद्रे. हा विचारा मनीषाजी. हॅलो. विचारा. तुम्हाला तिघांना नमस्कार. नमस्कार. मला शरद उपाध्यायांना एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. माझी रास धनु आहे आणि धनु राशीच्या मुलींनी कोणत्या मुलाशी लग्न करावं? अरे बापरे, असं म्हणताय. तर खरं म्हणजे ना, धनुराशीच्या लोकांनी मेष सिंह यांच्याशी करावं, पण ते नुसतं राशीवर नाही, पत्रिका जमवताना इतर अनेक गोष्टी ज्या बघतात त्या बघून मग करावं. हो, कारण जन्मतारखेवरून रास कळू शकते का? जन्मतारखेवरून रास नाही कळणार, जन्म वेळेवरून कळेल.
थँक्यू. आपले जे प्रेक्षक आहेत ना ते सुद्धा मोठे गमतीदार आहेत बरं का. आपली कधी कधी फ्रिकी घेऊन टाकतात. आपला परवाचा कार्यक्रम झाल्यानंतर एक प्रेक्षक मला भेटले, हल्ली उपाध्यांच्या बरोबर असता म्हटलं हो बरं वाटतं मला जरा. तर ते माझे तुम्हाला तुमचा चमत्कारावर विश्वास आहे का असं त्यांनी मला विचारलं. म्हटलं माझा फारसा विश्वास नाही, पण ते लगेच म्हणाले पण एका चमत्कारावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. मी त्यांना म्हटलं कुठला चमत्कार? राशी चक्राचा चमत्कार म्हणाले याने केले. म्हटलं क्या बात आहे. म्हणजे कलावंताला सुद्धा दाद देण्याची त्यांची वेगळी पद्धत. हा आणखी एक दूरध्वनी येतोय. हा विचारा विचारा. हा आशा पत्की. हा बोला. गोरेगाव. हा बोला आशाजी बोला. माझा खरा प्रश्न उपाध्यायांना आहे, पण प्रथम मी साईबाबांना नमस्कार करते. उपाध्यांकरता माझा असा प्रश्न आहे की माझ्या सहवासात जवळजवळ 10 जण धनुराशीचे आलेले आहेत, पण त्यांचे स्वभाव मात्र काही अतिशय रागीट कडक आहेत आणि काहींचे अतिशय शांत आहेत. तर असं का? अगदी बरोबर आहे. त्याच्यात एक मूळ नक्षत्र आहे ना ते तसं आहे, रागीट संतापी. तेजस्वी आहे पण संतापी आहे. आणि त्यात पूर्वाषाढा उत्तराषाढा जी नक्षत्र आहेत ती अतिशय शांत रसिक आहेत, त्यामुळे तसं घडत असेल. पण मग त्यातलेच काही काही लोक अतिशय कडक का एवढे? नाही, पण मूळ नक्षत्र असल्यामुळे कडक असतील. पण मग त्याला काही शांती वगैरे करायला हे आहे मूळ का? नक्षत्राची शांती जन्माला आल्यावर करायला सांगतातच ब्राह्मण. सुधीरजी काल इथे मच्छिंद्र आंबळे होते मालवणी नटसम्राट. आज मालवणून प्रश्न येतोय. हा बोला. हा लक्ष्मीकांतजी बोला. हा हॅलो. हा उपाध्ये साहेब नमस्कार. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की कधी कधी 2 राशी देतात बघा. एक अक्षरावरून असते आणि वेगळी एक रास असते. त्याबद्दल काय तुम्ही नाही कुठची रास तसं आपण नसतं. गृहीत धरायची? आपण जे जन्माला येतो ना तर आपलं राशीचं आद्याक्षर पंचांगात दिलेलं असतं नक्षत्राचं, त्याप्रमाणे नाव ठेवण्याची पद्धत आहे. पण काही नक्षत्रांना कशी अद्याक्षर येतात ट ढ भा काय ठेवणार हो, भानामती वगैरे ठेवणार. त्यामुळे ते कधी कधी वेगळी नावं ठेवतात. पण राशी ही आपल्या जन्माच्या वेळी चंद्र कुठल्या राशीत आहे त्यावरच ठरते ती. अच्छा एक दूरध्वनी येतोय चंद्रकांतजींचा, गोरेगाव रायगड जिल्हा. विचारा चंद्रकांतजी. हॅलो हा विचारा. मी चंद्रकांत जोशी बोलतो, गोरेगाव रायगड. हा बोला बोला. मला उपाध्ये साहेबांना फोन करायचा आहे. हा करा ना करा. विचारा विचारा. तर आपले गंमत म्हणून विचारतो की तुम्ही सगळ्यांच्या राशीचे हे सांगता, तर आपले जे देवदेवता आहेत सगळ्या ब्रह्मा विष्णू महेश वगैरे या लोकांच्या काय राशीवर आपल्याला माहिती आहेत का? कालच उत्तर मी दिलं की मनुष्य योनीला आल्यानंतर माणसं जी पुण्यकर्म करतात ना ती ते देव योनीला जातात. त्यामुळे त्यांना काही राशी वगैरे नाही. राशी आपल्या माणसांना आपले जे भोगायचे शिल्लक राहिले म्हणून आपण या योनीला आलोय त्यांच्या पुरत्या राशी आहेत त्या. अच्छा अच्छा. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. थँक्यू. नाही मला एक आवडलं असं प्रश्नकर्त्यांचं एक आवडलं की आपण गेले कित्येक दिवस सांगतो हा कार्यक्रम गमती जमतीचा आहे मधुर, पण हा पहिला दिसतोय की नाही त्याने पहिल्यांदा त्यांनीच सांगितलं हा कार्यक्रम गमती जमतीचा आहे. तर मला असं वाटतं की प्रश्नाचा हा सिलसिला असाच चालू राहणार आहे. आणि त्याखेरीज आणखी एक सांगणार आहे या ठिकाणी की रसिक किती या कार्यक्रमावर प्रेम करतात. तर 18 तारखेचा लक्ष्मीकांत बेर्डेंचा जो कार्यक्रम झाला आणि त्यात उपाध्ये साहेबांनी आम्ही होतो, तर त्या कार्यक्रम झाल्याबरोबर एका प्रेक्षकाने रसिकाने एक कविता आम्हाला लिहून पाठवली, पण ती छोट्याशा ब्रेक नंतर. जाऊ नका. साध प्रतिसाद मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी आपल्याला मगाशी म्हटलं होतं कविता, तर शिवाजी मोटे CBD बेलापूर यांनी एक कविता पाठवली आहे. त्याची तारीख आहे 18 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजता. लक्ष्मीकांत बेर्डे आणि शरद उपाध्यांचा कार्यक्रम पाहिला होता. कविता सुचली. ती कविता अशी आहे. पाहिला कार्यक्रम साध प्रतिसाद, रसिकांनी दिली भरभरून दाद, लक्ष्मीकांतने मारली विनोदाची गिरकी, शरद उपाध्यांनी घेतली त्यांची फिरकी, रसिकांनी केला प्रश्नांचा भडीमार, अशोक शेवड्यांनी दिला त्यांना आधार, असाच क्षण येऊ द्या आनंदाचा, ठाव घेण्या रसिकांच्या मनामनाचा. शिवाजी मोठेजी मनपूर्वक धन्यवाद. आमच्या कार्यक्रमात एवढं प्रेम केलं. आणखी एक प्रश्न येतोय श्रीनिवास कुलकर्णी. बोला. श्रीनिवास कुलकर्णी बोलतोय. हा बोला. मला दळवी साहेबांना प्रश्न विचारायचा होता. विचारा. हॅलो. सुधीर दळवींना प्रश्न विचारायचा होता. विचारा. हा ते आपली हॅलो. मी आपला एक फॅन आहे आणि आपली जुनून सरीत मला खूप आवडायची. मी जवळजवळ 5 वर्ष ती कंटिन्यू बघत होतो. पण ती एकदम मध्ये बंद झाली, तर ती परत चालू होणार आहे का?
नाही, त्याचे 510 एपिसोड झाले होते आणि दूरदर्शननी नंतर ते पॉलिसी बदलल्यामुळे 500 एपिसोड नंतर ज्यांनी ज्यांनी केलेल्या आहेत 500च्या वर त्या सगळ्या सिरियल नवीन सरकार ज्या वेळेला आलं त्यांनी ते बंद केलं, पॉलिसी मॅटर म्हणून. हां, आणि आता ते सोनीवर ते दुसऱ्या ह्याच्यावरती चॅनलवरती ती बघतो आम्ही. पण आणि आता उपाध्याय साहेबांना एक प्रश्न विचारायचा. उपाध्याय साहेब बोला. की माणसाची पत्रिका जन्मवेळ आणि ठिकाण वगैरे असं करून मग ते रास वगैरे कुठली आहे गण कुठले आहे कळतं. पण एखाद्या वेळेस राष्ट्राचं सांगतात की बाबा भारताची मकर रास आहे असं म्हणतात. तर हे राष्ट्राची मग पत्रिका कशी काय केली जाते? नाही, जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी काय परिस्थिती होती ती मांडतात. पण एक मतप्रवाह असा आहे की पत्रिका ही जिवंत व्यक्तीची मांडावी आणि विशेषतः मनुष्य, कारण मनुष्य योनी कर्मयोनी आहे, बाकीच्या भोग योनी आहेत. तर मनुष्य योनीला आल्यानंतर माणसाला स्वातंत्र्य कर्म करण्याचं. त्यामुळे राष्ट्राची, ऑफिसची अशी कुंडली जे मांडतात ना, फारसा काय त्यात तथ्य नसावं असं मला वैयक्तिक वाटतं. पण एक मेदिनी ज्योतिष म्हणून एक शास्त्र आहे ते असं मानतं ते. म्हणजे मग त्याच्यावरनं बुवा युद्ध परिस्थिती आहे, दुष्काळ परिस्थिती वगैरे सांगून नाही, फारसं ते पटत नाही. एक दूरध्वनी येतोय, रेखा वडनेरकर. हा बोला रेखाजी, बोला. उपाध्याय साहेब नमस्कार. नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. माझी राज कन्या आहे, मिस्टरांची मेष आहे, लग्नाला 14 वर्ष झाले. आमच्याविषयी काय सांगू शकाल? तुमच्याविषयी काय सांगायचं आता? तुमची पत्रिका कोणी जमवली? माहित नाही, आमच्या सासऱ्यांनी जमवली. बरं, ठीक चाललंय ना? ठीक चाललंय, पण सांगा ना काही. नाही, काय असतं, एक षडाष्टक म्हणून योग असतो, तो नेमका तुमच्या बाबतीत झालाय आणि तुमचे मिस्टर आता मेष राशीचे आणि तुम्ही 14 वर्ष छान राहिलाय. खरोखर तुमच्या संयमाचं कौतुक केलं पाहिजे. अच्छा, थँक्यू. आणखी एक प्रश्न येतो, आसावरी मोडक पनवेल. हा विचारा आसावरीजी, विचार. हॅलो. माझा प्रश्न शरद उपाध्यांसाठी. हा विचार. मी आणि माझे दोघी सिंह राशीचे आहोत, त्यामुळे आमचं जसं पटतं पण आणि भांडतो तर एकदम एक्स्ट्रीम्स मध्येच भांडतो. तर त्याच्यावर काही आहे का की दोघी एका राशीचे आहोत त्यामुळे आम्ही भांडतो? नाही, पण पडतं नमतं कोण घेतं मग? आई घेते ना. हा, मग ठीक आहे. त्यातल्या त्यात आईचं सिंहराचं बळ जरा कमी आहे, तुमचं जास्त आहे, तुम्ही सांभाळून घ्या. म्हणजे सिंहात जनरली असंच होतं? नाही, असं नाहीये. ती फार भारदस्त चांगली राशी आहे, पण स्वाभिमान असतो ना, तो डिवचला गेला की राग येतो, तेवढा जरा आटोक्यात ठेवा. थँक्यू. उपाध्येजी, मला एक सांगा की राशीचक्राचे प्रयोग धडाधड होत आहेत, पण आयत्या वेळी काही विनोद घडतो को प्रेक्षकातनं किंवा असं काही? तसं सारखे विनोदच घडत असतात. पण मला तुम्ही विचारलं म्हणून आठवलं, दामोदरला प्रयोग चालू असताना एक कुत्र चढलं स्टेजवर. अचानक चढलं, मलाही माहिती नाही कुठनं आलं. आणि लोकांमध्येही चलबिचल झाली. तर आता म्हटलं काय करावं ह्याला, कारण स्वतः मी कुत्र्याला घाबरतो. कुत्र्याचं जे कुंडलीतलं स्थान असतं ते माझं बिघडलंय, त्यामुळे तो नेमकं तिथे येऊन बसलं, पण शांत होत ना. तर मी त्याला लगेच म्हटलं, अरे बाबा, एक पात्री आहे, तू आणि कुठं आलास इथं? त्यामुळे कदाचित असं असेल तर एक पात्रीचं त्याच्या इच्छा अपुऱ्या राहिल्या, तो तिथे येऊन पुऱ्या करत असेल. अशी अनेक घटना आहे, पण हा एक मात्र सांगण्यासारखं नाही. पण मला एक असं वाटलं की कधी कधी आपण गमतीने म्हणतो की तुमच्या प्रयोगाला कुत्रच येणार नाही, कुत्रं येऊन गेलं. दत्ता शिंदे एक दूरध्वनी येतोय. हा बोला दत्ताजी. हॅलो, मी ऐरोली नोव्हेंबर बोलतोय. हा बोला. माझा प्रश्न विचारत होता. विचार. की जी रास जी असते ती जन्मवेळेवरती अवलंबून असते की नावावरती अवलंबून असते? जन्मवेळेवर. जन्मवेळेवर असते. जन्मवेळेवर. तर जन्मवेळेवर अवलंबून असेल तर त्याच व्यक्तीची जर 2 नावं असतील तर मग रास वेगवेगळ्या होऊ शकतात ना? नाही होत, कारण नावावरून राशी शोधायचीच नाही, राशीवरून नाव ठेवतात. कशावर नाव शोधतात? आपली रास जी आहे, जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्याच्यावरनं आपलं नाव ठेवतात. आई वडील पाठीमागनं सगळे नावं ठेवतात, ते काय राशी काढायचं नाही त्याच्या. अच्छा, म्हणजे जन्मवेळेला महत्व आहे. हो, अतिशय महत्व. ओके, थँक्यू. म्हणून विचारपूर्वक जन्म घ्यावा. अच्छा, पण ते आपल्या हातात नाही. उपाध्येजी, मला वाटतं की सुधीरजीच्या नावामध्येच एक धीर आहे. वा. त्यामुळे त्यांना धीरोदात्त भूमिका मिळत असणार आहे, नाही का? तर सुधीरजी, मला एक सांगा की तुम्ही साधू संतांच्यावर भूमिका करताय, पण कधीतरी खलनायक करावा, वेगळी भूमिका करा असं वाटतं? कलावंत मनाला म्हणतोय मी. कलावंत म्हणून कुठल्याही तऱ्हेची भूमिका ती मात्र तुमच्या पर्सनॅलिटीला, तुमच्या व्यक्तिमत्वाला सुटेबल अशी पाहिजे, योग्य अशी पाहिजे, असं मला बेसिकली वाटतं. त्याच्यामुळे गांधीमध्ये मला ज्या वेळेला गोपाळकृष्ण गोखले सांगितलं करायला, त्यावेळेला मी रिचर्ड ॲटनबराला सांगितलं की नाही बा, मी नाही करू शकत. म्हणाले का? तर मी सांगितलं, म्हटलं गोपाळकृष्ण गोखले काय होते हे मला माहिती आहे. बरोबर. कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक थोडंफार शिक्षण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. म्हटलं माझी पर्सनॅलिटी त्याला सूट होणार नाही. आणि धीरोदात्त भूमिका ह्याच्याकरता यायला लागल्या की बाबांची भूमिका केली आणि त्याच्यामुळे ती एक
एक प्रथाच पडली की बा सुधीर दळवी मतलब गंभीर भूमिका सुधीर करणं. म्हणजे. हा सुधीर आणि तसा मी धीराचा आहे बराच, कारण साईबाबांची भूमिका झाल्यानंतर मला अक्षरशः वर्षभर काही काम नव्हतं, फक्त नाटकं होती, त्याच्यामुळे मी तगलो, वाचलो आणि त्याच्यामुळे पुढे सरकलो. मी परत आपल्याकडे वळणार, पण एक दूरध्वनी येतोय. बोला. सुनेंद्र साळगावकर. हा बोला सुनेंद्रजी. हा नमस्कार. हा नमस्कार. तिघांना माझा नमस्कार. 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 काय झालंय माहितीये, माझे खरं तर 3 प्रश्न होते. बर. आता बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की देवांना राशी शरद उपाध्याय साहेबांना हा नव्हतं. बोला बोला बोला. तर बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की देवांना राशी नसतात आणि माणसांना राशी असतात. तर पण मग देवांना प्रारब्ध भोग असतात की आता कृष्ण नाही म्हटलं तरी एका पायाने असं हे होता ना. हो, पण ते मनुष्य योनीला आले तेव्हा, देव स्वरूपात असताना नाही. अच्छा, दुसरा प्रश्न असा आहे हा, की तुम्ही म्हणालात की ह्याचा संबंध योनीचा संबंध सेक्सशी आहे. हो. तर गणाचा संबंध कशाशी आहे? जसं एखाद्याचा राक्षस गण वगैरे असतो तो त्याचा प्रवृत्तीशी आहे. प्रवृत्तीची आहे का? देवगण, राक्षसगण, मनुष्यगण हे प्रवृत्तीशी संबंध आहे त्याचा. म्हणून एक गण दोघांचा असावा, पण एक नाडी असू नये. एक नाडी असते. आता दोघांचा देवगण असला, दोघे पहाटे पूजेला उठले तर बरं असतं ना, तो नवरा पूजा करतो, बायको गंध उगाळून देते. पण नवरा देवगणाचा, बायको राक्षस गणाची, तो पहाटे उठतो आणि आतनं ओरडते, काय घंटा बडवत बसलाय सकाळपासून. मग ते देव आणि राक्षस जमत नाही यासाठी. बरोबर. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही मीन राशीबद्दल अजिबात काय बोलतच नाही हो. तुमची रास कुठे? मीन आहे की काय? मीन राशीवर तर मी फार बोलतो. कुठे? आपल्या राशीचक्रात. नाही, एवढं मी आता बघितलं तुमचा एकदा मी तो एवढं इतकं बोलत नाही तुम्ही. माझ्या मते मीन राशी इतका हशा दुसऱ्या कुठल्याही राशीला होत नाही. अच्छा, मग एखादा आता मी फोन केलाय म्हणून एखादा जोक सांगा बघू त्या आता बाबतीत. मीन राशीचा जोक म्हणजे हा. ते इतके विसराळू असतात, कधी कधी ऍबसेंट माइंडेड असतात की माझा मीन राशीचा मित्र आणि मी एकदा बँगलोरला गेलो होतो. रात्री 12 वाजता गप्पा मारल्या, झोपायला निघालो तर हा मला विचारतो, मी बाथरूमला जाऊन आलो का रे? हा जाऊन आला का मी लक्षात ठेवायचं का? तर मी त्याला म्हणलं तू जाऊन ये. तर शहाणा मला म्हणतो चल ना कंपनी जरा. काल तुम्ही मीन राशीला खडाष्टक काय म्हणाला होतात ते? नाही, कालचं मला आठवत नाही. टीव्हीवर म्हणाला होतात ते. मला नक्की तुम्ही रेफरन्स सांगा म्हणजे आठवेल. मला एक वाटतं एक दूरध्वनी येतोय. सुषमा पोखरकर. हा बोला सुषमाजी, बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. तुम्हा तिघांना नमस्कार. नमस्कार. आमचे नमस्कार. आणि मला उपाध्याय काकांना एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. माझी रास वृषभ आहे, मुलाची कुंभ आहे आणि मुलीची वृश्चिक आहे. बर. मिस्टरांची काही माहित नाही. बर. आणि लग्न सुद्धा पत्रिका न पाहता झालंय. बर. पण छान चाललंय. वा वा. थोडंफार कटकटी असतात, त्या होतातच घरात, त्यामुळे पण बाकी छान आहे. पण मी एक विचारायचं की हे राशीचक्र नाटक तुम्ही लिहिलंय ना, ते तुम्ही कन्या राशीचे लोकांचं निरीक्षण करून लिहिलं की राशीच्या फक्त अभ्यासावरून लिहिलेलं आहे? खूप मंडळी विचारायला येतात ना, त्यांच्या राशी लक्षात राहतात आणि त्याच राशीचा दुसरा माणूस आला की दोघांच्या लकबी माझ्या लक्षात राहतात. आणि त्यातनं मला असं आढळलं की काही कन्या रस म्हटल्यानंतर त्या लोकांचे काही विशिष्ट स्वभाव असे असतात, त्यातनं ते निर्माण झाले. नाही म्हणजे मी असं म्हणतेय, मला फक्त उत्सुकतेपोटी की तुमचं राशीचक्र पुस्तक वाचून मी माझ्या मिस्टरांची रास ठरवू शकेल का? हो, नाही तुम्ही वाचा ते, तुम्हाला ते अनुभव येतील त्याचे. हो का? सुधीरजी, मला वाटतं की तुम्ही जो साईबाबांची भूमिका केलीत आणि तर त्यानंतर आता समजा संत करायचाच झाला तर कुठला करायला हवा तुम्हाला? फारच सुंदर. मी तसं 2 संतांच्या भूमिका केल्या आणि दोन्ही चित्रपट उत्तम चालले. एक गुजरातीमध्ये नरसिंह मेहता आणि हिंदीमध्ये साईबाबा. पण मला एक जो जगतमान्य असा म्हणजे संबंध भारतात ज्याचं नाव आहे, संत तुळशीदासाचा रोल करायला निश्चित आवडेल. क्या बात. हो, मला वाटतं हे निर्मात्यांनी पण आज कार्यक्रम बघत असते, त्यांनी लक्षात ठेवायला हरकत नाही. प्रश्न येतोय, विचारा. हा राजेश भरते, विचारा. हा हॅलो, नमस्कार. नमस्कार. साहेब, मी गोराईवरून बोलतोय. प्रथम आज गुरुवारी आपलं दर्शन होते, त्याबद्दल अभिनंदन दळवी साहेब. नमस्कार. नमस्कार. मला साहेब असं विचारायचं आहे की जेव्हा आपण शिर्डी के साईबाबा या पिक्चर मध्ये भूमिका केली तेव्हा, कारण आम्हाला तर प्रत्यक्षात स्वप्नात सुद्धा आपलंच रूप साईबाबाच्या दृष्टीने यायचं, तर आपल्याला ही विलक्षण भूमिका केल्यावर आपल्याला म्हणजे असा काय भक्तिभाव मार्गाने काय वेगळा आपल्या जीवनात काय प्रभाव पडला काय? निश्चितपणे प्रभाव पडला. आणि हा बोला. हा, तर अजून एक असं विचारायचं होतं की जेव्हा ही आपण भूमिका केली होती सर, तेव्हा म्हणजे आपल्याला साईबाबा आपल्यात संचारले असं वाटत होतं का? नाही, माझा बाबांच्या वरती त्यावेळेला विश्वास नव्हता. पण एकच होतं की भूमिका करायच्या अगोदर, कित्येक दिवस अगोदर चरित्र पोथी याचा अभ्यास केल्यानंतर, मी त्या भूमिकेचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर रोज पोथीचं पान उघडायचो, अगरबत्ती दाखवायचो आणि बाबांना म्हणायचो,
बाबा तुम्ही काहीतरी जर शक्ती असाल तर तुमचा संदेश लोकांच्या पर्यंत तुमच्यावरती प्रेम करणाऱ्या आणि तुम्हाला मांडणाऱ्या लोकांच्या प्रत पोचू दे योग्य रीतीने, आणि तो मी काही अंशी पोचवला असं मला वाटतं. हां, आणखी एक क्षीरसागरांचा फोन येतो लातूरून. हा बोला बोला बोला. हॅलो, हा बोला. सुनील क्षीरसागर बोलतो मी हा बोला देवणीवरून. बोला बोला सुनील. देवणी, जिल्हा लातूर. हा बोला. उपाध्याय साहेबांना प्रश्न होता, बोला. मूल होण्यासाठी रत्न वापरतात का? ते आता तुमच्या पत्रिकेत काय अडथळे आहेत का त्याच्यावर अवलंबून आहे. नुसतं रत्न वापरून ते होत नाही. काय अडथळे आहेत, वैद्यक दृष्ट्या तुमचे काय दोष आहेत ते बघायला पाहिजे ना. ते बरोबर आहे. वैद्यक क्षेत्रातल्या दोषाबरोबरच आपल्या रत्नांचा आणि राशीचा काही प्रभाव असतो का असं विचारायचं. हो, पण ते त्यांचे काय रिपोर्ट आहेत त्यावर सुद्धा बरंचसं अवलंबून आहे ना. त्यांचे रिपोर्ट असे असतील की अशक्यच आहे, तर इकडं रत्न मणिबंध चिकित्सेत सुद्धा तोच रिपोर्ट येईल. पण असं आहे की अमुक एक रत्न वापरल्यानंतर ती शक्यता असते, पण त्याच्यासाठी अधिकारी माणसाकडनं ते तपासून घ्यायला पाहिजे. हॅलो, आम्ही तपासून पाहिलेलं आहे, दोष दाखवलेला नाहीये. माझी रास वृषभ आहे आणि त्याच्यामुळे मी विचारतोय. नाही नाही, नुसत्या राशीवर नाही येते. आपलं एक संतती स्थान असतं ना कुंडलीमध्ये, तिथे काय परिस्थिती आहे ती बघायला पाहिजे. नाही, मला वाटतं कोणीतरी साजरं म्हटलं होतं की पुष्कराज जो आहे तो वापरणाऱ्यापेक्षा विकणाऱ्याला जास्त लाभ. वपू काळे म्हणाले होते. वपू काळे म्हणाले होते. हा, प्रिया राणेंचा एक दूरध्वनी येतोय. हा बोला प्रियाजी बोला. हॅलो. हा हॅलो. बोला बोला. हा, माझ्या तिघांनाही नमस्कार. नमस्कार. मला उपाध्याय सरांना असं विचारायचं आहे की त्यांचं राशीचक्र बऱ्याच जणांनी बघितलेलं आहे, तर त्यांचा असं कधी अनुभव आलेला आहे का की प्रवासात म्हणजे समोरच्या व्यक्तीने त्यांना ओळखलेलं आहे की हे राशीचक्रवाले उपाध्यायच आहेत, त्यामुळे त्यांनी आपल्या म्हणजे वागण्यात असं काही फरक होऊन असे काही किस्से घडलेले आहेत का? नाही, काय झालं, राशीचक्र इतक्या हुशाराच्या वयात सुरू केलं, तरुण वयात सुरू केलं असतं ना तर थोडा फरक पडला असता. तर मी आहे तसाच राहतो. लोक ओळखतात, पुढे येतात आणि खूप कौतुक करतात, काही प्रश्न विचारतात. त्यामुळे मुद्दामून तसं काय अवघडल्यासारखं वेगळं करायची गरज वाटत नाही. नाही, तुम्हाला नाही म्हणत, लोकांना, समोरच्या व्यक्तीला म्हणजे तुम्ही त्यांचे किस्से कार्यक्रमात समजा असे सांगणार अशा भीतीने किंवा लॉस ओळखाल तुम्ही त्यांची म्हणून. नाही, पण ते किस्स्यांमध्ये कोणाची टिंगल नसते, त्याचा जो स्वभाव आहे त्यामुळे त्यांना भीती वाटतच नाही. उलट त्यांना वाटतं आमच्या राशीचं काहीतरी सांगा म्हणून. धन्यवाद. मला वाटतं की उपाध्येजी की आपले जे आत्ताचे पाहुणे आहेत, कलाकार पाहुणे, त्यांनी साईबाबा केलेला आहे, शिर्डीके साईबाबा. आणि साईबाबांचा संदेश काय होता? श्रद्धा आणि सबुरी. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी आमच्या कार्यक्रमात श्रद्धा ठेवावी आणि प्रश्न विचारताना सबुरी ठेवावी. आपण पुन्हा भेटणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. जाऊ नका. सात प्रतिसादमध्ये रसिकांना आपलं पुनश्च स्वागत. एक सोन्यासारखा प्रश्न येतोय पण विचारलाय राजेंद्र पितळे यांनी. विचारा राजेंद्रजी. हॅलो. 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 हा, विचारा. तिघांना मला पहिला नमस्कार. नमस्कार. आमचाही नमस्कार. मी उपाध्याय काकांना विचारतोय मला की राशी भविष्य म्हणजे हा विचारा. हातावरच्या रेषा आणि राशीचा काय संबंध आहे का? तसा संबंध आहे. हातावरनं जे बघतात ना, म्हणजे हात सुद्धा नाही म्हणायचं, करतल, पामिस्ट्री, त्या करतलावरनं स्वभावाची ओळख पडते आणि राशीवरनं ती स्वभावाचीच ओळख पडते. कधी कधी पत्रिका बरोबर आहे का बघण्यासाठी करतलाचा उपयोग होतो. उपाध्येजी, मला वाटतं की कलावंत या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्या अभिनयाची एक झलक करून दाखवायला पाहिजे. सुधीरजी, कुठलाही तुम्हाला जो आवडेल तो आणि आठवेल तो एखादा छोटासा. पण मराठीत नाही आहे. ठीक आहे. शेर शिवाजी ज्या नाटकामुळे साईबाबांच्या भूमिकेकरता माझी निवड पांडुरंग दीक्षितांनी केली, त्याच्यामध्ये शिवाजीराजे सर्व किल्ले मिर्झाराजे जयसिंगनी ताब्यात घेतल्यानंतर शरणागत म्हणून येतात आणि माझे मित्र श्रीकांत मोघे शिवाजीचा रोल करत होते आणि शिवाजीच्या भूमिकेत अप्रतिम दिसायचा तो आणि मिर्झामध्ये मी चांगला दिसत होतो असं प्रेक्षकांनी मला सांगितलं. ते शरणागत म्हणून आपल्या शेल्यानी अशा हात बांधून येतात आणि त्यावेळेला मिर्झा चमकतात आणि मिर्झा म्हणतात, राजासाहेब ये क्या. पण तो औरंगजेबाचा चीफ ऑफ आर्मी स्टाफ असतो, सेनेचा प्रमुख, आणि म्हणून ते मग हे करतात
की त्याच्या एक पत्र शिवाजी महाराजांनी पाठवलेलं असतं आणि ते मग आपल्या सरदाराला वाचायला सांगतो आणि ते पत्र संपल्यानंतर मिर्झा त्याला फक्त एवढं, राजा साहब सुन लिया ना पत्र, राजा साहब दो राजा साहब घाटियों पहाड़ियों में कब्जा करके 2 किलो पर कब्जा करके सल्तनत कायम नहीं होती, शाही तख्त उत्तरी हिंदुस्तान के मैदानों में विराज रहा है, हिमालय से लेकर धुर दक्कन की दरिया तक उसका दबदबा है, ऐसी अजीमुशान ताकत को चुनौती देना आपको ज़ेबा नहीं देता राजा। कैसे आपने अपनी आंखों से देखा है ना कैसे डहते जा रहे हैं आपके दक्कन के स्वराज्य के मिट्टी के बुर्ज। आणि त्याच्यानंतर मग पुढे आणखी नाटक. भाषा काय अमेय गोखले ठाणे. हा विचार अमेयजी विचार. हॅलो, मी अमेय गोखले बोलतोय ठाण्याहून. हा बोला. तुम्हा तिघांना माझा नमस्कार. नमस्कार. मला शरद उपाध्यायांना प्रश्न विचारायचा आहे. माझा प्रश्न असा आहे की लग्नरास म्हणजे आपण काय म्हणतो की एखाद्या मुलाच्या जन्माच्या वेळी जी रास उगवत असेल ती लग्नरास ना. मग उत्तर ध्रुवावर कोणतीच रास मावळत नाही किंवा उगवत नाही. मग अशा वेळी उत्तर ध्रुवावर एखाद्या मुलाचा जन्म झाला तर हो, तो फार मोठ्या संशोधनाचा विषय ठरेल तो. अगदी उत्तम प्रश्न आहे तुमचा. पण जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उदित असणारी राशी म्हणजे लग्न. तर उपाध्याय मला सांगा की नवरात्र आज बसतंय, तर नवरात्र उत्सव कसा साजरा करावा? आयडियल नवरात्र उत्सवात ना ती राजराजेश्वरी जगदंबा जगज्जननी तिची खूप स्तुती विविध ठिकाणी केलेली आहे. पण आपल्याला उदाहरण म्हणून देतो की देवी सुक्त जे आहे की याच्यात आपल्याला ऐकून माहिती असेल, या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता. आपल्याला देवीच्या कृपेमुळे झोप लागते आणि पुन्हा जागे होतो. केवढी कृपा ना, झोपला की झोपला असं नाही. बरोबर. आपल्याला भूक लागली नसती तर आपण जेवणच केलं नसतं. भूक लागते म्हणून आपण जेवतो आणि पंचभौतिक देहाला अन्नाची गरज आहे. ही जी आपण कधीच विचार करत नाही, भूक कशामुळे लागते आम्हाला. बरं, पुन्हा त्याने म्हटलंय या देवी सर्वभूतेषु तृप्तिरूपेण पुन्हा क्षुधा शांती होते आमची. ही जी काही देवीची स्तुती आहे ती वाचावी, चिंतन मनन करावं आणि आपल्यावर केवढी कृपा आहे त्या जगदंबेची असं न करता साधारणपणे जो काही अलीकडे प्रकार दिसतो तो आपला आनंद लोक शोधतात नवरात्री. मला एक जण म्हणाला आमच्याकडे नवरात्र बसले या लाईटी बघायला. लाईटी काय बघायच्या, लाईटी सगळीकडेच बघायला मिळतात. तर साधारण देवीची स्तुती, देवी महात्म्य वाचावं, यज्ञ करावे, नवचंडी शुद्धचंडी जशी ऐपत असेल करावं. आणि असं म्हणतात अधिकारी लोक की नवचंडी जर अधिकारी माणसाने योग्य रीतीने केली तर जगदंबा प्रकट झालीच पाहिजे. आणखी एक दूरध्वनी येतोय, सुरेश गडकरी. हा बोला सुरेशजी बोला. हॅलो. हॅलो. तिघांनाही माझा सप्रे नमस्कार. नमस्कार. मला एक दोघांनाही प्रश्न विचारायचा कुलकर्णी साहेब आणखी उपाध्याय साहेबांना, सुधीर दळवी आणखी उपाध्यायांना, की जसं विष्णुपंत पाकणीसांचं नाव घेतलं की संत तुकाराम आठवतो, त्याचप्रमाणे साईबाबा म्हटल्यावर सुधीर दळवी चेहऱ्यासमोर येतात. आणि त्यांचंच मी जुनून सिरियल सुद्धा पाहिले. तेव्हा खऱ्या आयुष्यामध्ये सुधीर दळवी हे जुनून मधले नाना आहेत की साईबाबा सारखे संत आहेत? आणि दुसराच प्रश्न मी उपाध्याय सरांना विचारतो. याचं उत्तर घ्या. बरं, उत्तर सांगा. प्रश्न फार चांगला आहे. नट म्हटला, अभिनेता म्हटला की त्याला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वेगवेगळे मुखवटे पांघरून प्रेक्षकांच्या समोर जायचं असतं. तर जशी भूमिका असेल त्याप्रमाणे तो तसा वागतो. पण साईबाबांची भूमिका करत असताना माझी विचार करण्याची वृत्ती किंवा प्रवृत्ती ही बाबांनी काय केलं, बाबांनी काय संदेश दिला त्याच्याकडे असणार आणि त्याप्रमाणे मी ती भूमिका करणार. आणि ज्या वेळेला मी नाना करतो त्यावेळेला नाना काय होता, शेवटी दोन्हीही माझ्या दृष्टीने मानवच. पण ती भूमिका करताना त्या भूमिकेचे जे काही विशेष असतात ते प्रकर्षाने प्रेक्षकांच्यापर्यंत पोहोचवणे, दाखवणे आणि म्हणूनच तुम्हाला त्या त्या भूमिका आवडतात असं मला वाटतं. धन्यवाद. याचा अर्थच असा की तुम्ही स्वतःला एक उत्तम कलाकार म्हणून प्रूव्ह केलेलंच आहे. भविष्यामध्ये हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. उपाध्याय सरांना एक प्रश्न विचारायचा की माझी रास आहे मेष, पत्नीची रास आहे तूळ, माझी मुलगी वृषभ राशीची आणि मुलगा आहे मिथुन. तर ह्या चौकटीबद्दल कसं काय तुम्ही थोडं सांगू शकाल का? फार मोठं साहित्य संमेलन आहे हो तुमच्या घरी. त्या रसिक माणसं आहेत आणि तुम्ही सगळ्यांना कंट्रोल करायला खंबीर मेंढा आहात, त्यामुळे फार उत्तम वातावरण असलं पाहिजे. अच्छा, अजून एक प्रश्न तो महेश जोगळेकर. महेशजी बोला बोला बोला.
प्रथम तिघांनाही नमस्कार. नमस्कार. आणि मला शरद उपाध्यायजींना प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. तो म्हणजे ते म्हणतात की ज्या वेळेला माणूस जन्मतो त्यावेळेला चंद्र ज्या राशीत असतो ती त्या माणसाची रास, बरोबर? तर तसंच त्याप्रमाणे सनसाईन्सही असतात की दर महिन्याला सनसाईन्स असतात एक एक. तर आता ह्याच्यातलं नक्की कुठलं खरं धरायचं? आणि जर काय एखाद्या माणसाची सनसाईन मेष असेल आणि त्याची चंद्र रास वृषभ असेल तर नक्की म्हणजे हे विरुद्ध होतं ना, तर त्याबद्दल सांगाल का जरा? नाही, आपल्याकडे अशी पद्धत आहे की वासनेपोटी जन्म आहे, अंते मती सागती. आता आपलं मन हे एक अनेक विचारांचं सुतिकागृह आहे. सारख्या भावना जन्माला येत असतात. त्या भावना जेव्हा अपुऱ्या राहतात आपण जन्म घेतो आणि चंद्रमा मनसू जातात. त्यामुळे चंद्र मनाचा कारक आहे, वासना मनाच्या आश्रयाने राहतात. म्हणून चंद्र ज्या राशीत तीच आपली राशी आहे, पहिलं धरलं पाहिजे. आता सूर्य ज्या राशीत असतो तो आपला पिंड शारीरिक. त्यामुळे तिकडचे लोक थोडे जडवादी असल्यामुळे कदाचित त्यांनी सूर्य राशी धरली असली पाहिजे. चंद्र राशी हीच योग्य आहे. हा आणखी एक दूरध्वनी येतोय. मंजेश कानेटकर भिवंडी. हा बोला मंजेशजी, बोला. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला तिघांनाही नमस्कार. नमस्कार. मला उपाध्याय सरांना प्रश्न विचारायचा आहे की आपल्या पत्रिकेमध्ये आपल्या आयुष्यामध्ये सूर्यापासून राहूपर्यंत सर्व ग्रह आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. पण आपण ज्या ग्रहावर राहतो पृथ्वीवर त्याचा काही परिणाम आपल्या आयुष्यावर होतो का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर एखाद्याचा जन्म चंद्रग्रहणाच्या अलीकडे पलीकडे झाला असेल काही दिवसांमध्ये तर त्या चंद्रग्रहणाचा त्या आयुष्यावर त्याच्या माणसाच्या आयुष्यावर काही परिणाम होतो का? अच्छा, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, जिओसेंट्रिक मेथड म्हणजे भूमध्य पद्धतीने आपण हे शास्त्र बघतो. तर आपण ज्या ग्रहावर आहोत म्हणून आपण जेव्हा म्हणतो ना सूर्य उगवला सूर्य मावळला, हे खरं चुकीचं आहे. व्यवहारात पण आपण म्हणतो पुणे आलं, पुणे येत नाही, आपण पुण्याकडे जातोय. पण हा जो एक भ्रमणाचा एक परिणाम होतो तर म्हणून तो पृथ्वीचा परिणाम धरत नाही. आणि ग्रहणाच्या बाबतीत म्हणाल तर ग्रहण हे कुठल्या स्थानाला लागलंय ते बघतात आणि ते शुभ आहे का अशुभ आहे. काही वेळेला उच्च राशीतून पण भ्रमण असतं किंवा ग्रहण असतं, त्यामुळे त्याचे शुभाशुभ परिणाम दोन्ही होतात. ते साकल्याने विचार करून मग ते ठरवतात. आणखी एक दूरध्वनी येतोय. संतोष नाईक. हा बोला संतोषजी. हॅलो. उपाध्याय सरांना प्रश्न आहे. बोला. की मी त्यांचं राशीचक्र आहे ना हे 5 वेळा पाहिलंय. वा वा, क्या बात आहे. 5 वेळा पाहिलंय. त्यात मला ना धनु राशी माझी आहे. अच्छा. ती रासला मला म्हणजे माझ्या स्वभावाप्रमाणे बरोबर आहे. बर. आणि माझा प्रश्न आहे की त्यांना माझी पत्नी आहे ना त्याची ऋषिक रास आहे तिची आणि माझी धनु रास आहे. अच्छा. पण आमच्यात नेहमी पटत नाही. हा, तर त्या धनुराशीचा माणूस हा थोडा त्रासदायक नवरा असतो असं म्हणतात. याचं कारण असं, माझ्यासमोर अशोक शेवडे बसलेत ना, ते धनुराशीवाले आहेत. तर त्यांच्या बायका काय तक्रार करतात की ह्या माणसाचे नऊ सारखे बदलतात. उदाहरणार्थ धनुराशीचा माणूस बायकोला सांगतो हॉटेलला जेवायला जाऊया, ते म्हणते मी तयार होते. तोपर्यंत हा म्हणतोय 5 मिनिटं मी पडतो. तो पडतोच, उठतच नाही. मग ती बाई चिडणार नाही का? तर थोडंसं मोडी राशी आहे, लहरीपणा थोडा कमी केला तर मला वाटतं जमेल. आणि तुमच्या बायकोची राशी वृश्चिक असल्यामुळे फारच चांगला आहे. तसं ती फार मनाला लावून घेणार नाही तुमचा मोडी स्वभाव. थँक्यू. नाही, पण उपाध्याय गंमत बघा, त्यांच्या नावात संतोष आहे. पण गंमत अशी की त्यांचा तुमचा राशीचक्र एकदा बघून संतोष झालेला. बरोबर. त्यांनी 5 वेळा बघितलंय. म्हणजे खऱ्या अर्थाने कलावंतांना दाद देणारा रसिक दिसते. मला सांगा उपाध्याय साहेब की शेवटी हा कार्यक्रमाचा समारोप करताना मला असं वाटतं की तुम्ही जे सांगता की गाडी पकडण्यावरनं रेल्वे प्लॅटफॉर्मवर रास ओळखताय, त्याची झलक दाखवून आपण हा कार्यक्रमाचा समारोप. गाडी पकडताना म्हणजे असं की मनुष्य एकाच प्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीने वागतो. आता आपण डोंबिवलीचो आणि तुम्ही डोंबिवलीला राहता ना, डोंबिवलीला मरणाची गर्दी असते तुमच्या प्लॅटफॉर्मवर सकाळी, तरी आम्ही मूड ठेवतो. हो, पण तुम्ही साधारण बघा कल्याणहून किंवा अंबरनाथहून भरलेली गाडी आलेली असते ना, त्याला मेष आणि वृश्चिक राशीचे लोक ना ती गाडी थांबेपर्यंत वाटच बघत नाहीत. मराठीत एक शब्द आहे बघा, डुक्कर मुसंडी म्हणून. ते अशी मुसंडी मारतात की नाही, आणि एकदा त्यांचं तो अटॅक इज बेस्ट डिफेन्स ना, आतले लोक म्हणतात अरे भाई काय कोजा करता बैठो, त्यांना जागा मिळते. सिंहराशीचा माणूस तत्व आला, तो उभाच असतो खुंटासारखा. मागचे लोक म्हणतात अंदर जाने काय क्या, तो म्हणतो इधर क्या लिखा है, मुसाफिरों को पहिले उतरने दीजिए. मुसाफिर उतरतात, गाडी जाते हा तिथेच. कर्कवाल्याचा विश्वास इमोशनल अपीलवर, तो लोंबकळणाऱ्या लोकांना म्हणतो हात घ्यावं. तर कुठे गर्दीला भावना असतात काय, त्यांना वाटतं काहीतरी परिणाम झालाय, ते 25 पैसे देतात, गाडी निघून जाते. वृषभवाला लेडीजच्या डब्यातनच जातो निघून आणि त्या बायकांना तो आपलाच वाटतो. त्यामुळे ही पद्धत जी आहे वेगवेगळी, ती खरोखरच आपण डोंबिवलीला उभं राहून बघा, माणूस एकाच वेळी वेगवेगळ्या पद्धतीने वागतो. आणि म्हणून मी कधी कधी राशीचक्रात ते नाडीचं उदाहरण देतो की पुरुषांच्या नाडीची निर्घाट होते ना, त्याला सगळे पुरुष सारखे वागत नाही. निर्घाट आपण केली आणि तो मेषवाला
घरातल्या लोकांवर वैतागतो. म्हणजे हा कोणी उद्योग केला त्यांनाच विचार. वृषभवाला असतो तो इतका राजा माणूस, तो दुसऱ्यालाच पकडतो, अरे इकडे रे काय झाले बघितले, आणि तो निर्घाट सोडवत बसतो, हा सामना वाचत बसतो. कन्या राशीच्या लोकांची कधी निर्घाट होत नाही. ते इतके सावध असतात, दोन्ही बाजूनी 2-2 फूट नाडी बाहेर काढून व्यवस्थित असतात ते. त्यामुळे एकाच प्रसंगी वेगवेगळे लोक वेगवेगळ्या तऱ्हेने वागतात. तो किस्सा आम्ही आपले जे कलावंत आहेत सुधीर दळवी, त्यांचे रसे कुंभ, त्याचा एखादा छोटासा किस्सा. कुंभराशी म्हणजे इतकी परिपक्व. मला लोक विचारतात तुम्ही कुंभराशीवर कमी का बोलता, ती मगाशीच नाही, लाटी दूध आहे, परिपक्व. आता कुंभराशीचा एक प्रोफेसर होता मेडिकल कॉलेजमध्ये. तो काय त्यांनी कसं शिकवलं मुलांना बघा. तर म्हणाला तुम्हाला चांगला डॉक्टर व्हायचं असेल, पहिल्याच लेक्चरला बोलला, तर तुम्हाला किळस वाटता कामा नये कुठल्या गोष्टीची, आणि दुसरी गोष्ट तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. एक मिनिट उपाध्यक्षजी, मला वाटतं हाच किस्सा आपण उद्या कंटिन्यू करू. तरी चालेल. उद्या आपल्या समवेत आहेत उपाध्ये साहेब आहेतच, आणि त्यांच्या समवेत पाहुण्या कलावंत आहेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, ज्यांच्या अनेक चित्रपटात आपण भूमिका पाहिलेल्या आहेत, चालबाज बघितल्या, आणि महत्त्वाची भूमिका म्हणजे यांचा जसा शिर्डी के साईबाबा तसा त्यांचा गांधी, त्यांनी कस्तुरबांची भूमिका केलेली आहे. शेवटी जाता तर मला एकच म्हणावंसं वाटतं की हात घेऊन किंवा हातात पत्रिका घेऊन कोणी कुणाच्या मागे किती धावावं, भविष्याच्या मागे किती लागावं, हे ज्याने त्याने ठरवायचं. पण एक मात्र नक्की सांगेन की परिश्रमाला पर्याय नाही. आता सुधीरजींनी सांगितलं कठोर परिश्रमाला पर्याय नाही. मग क्षेत्र कुठलंही असलं तरी चालेल. शेवटी एक सांगावंसं वाटतं की कुणीतरी साजरं म्हटलंय की यशाचं मधुर चांदणं हवं असेल तर प्रयत्नांचा चंद्र अखंड तेजोमय ठेवावा लागतो. पुन्हा आपण भेटूया उद्या संध्याकाळी याच कार्यक्रमात, याच वेळी 7 प्रतिसाद मध्ये. तोपर्यंत नमस्कार.